स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वीपिंग मशीनचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण। कोल्हापूर महानगरपालिकेत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या आधुनिक व्हेइकल माउंटेड रोड स्वीपिंग मशीनचे लोकार्पण आज जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले। शहरातील रस्ते स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती आणि कार्यक्षमता मिळवून देणाऱ्या या मशीन्समुळे कोल्हापूरच्या स्वच्छता अभियानाला नवी उभारी मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांची प्रमुख उपस्थिती होती। महानगरपालिकेस एकूण 8 रोड स्वीपिंग मशीन्स प्राप्त झाल्या असून प्रत्येक मशीनची किंमत 46,49,000 रुपये इतकी आहे। या सर्व मशीनची एकूण किंमत 3,72,00,000 रुपये आहे। या अत्याधुनिक मशीनच्या माध्यमातून शहरातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता अधिक प्रभावीपणे करण्यात येणार असून धूळ व कचरा नियंत्रणासही मदत होणार आहे। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आली आणि महायुतीची सत्ता आल्यानंतर जे काही चांगल्या पद्धतीचे निर्णय महाराष्ट्र शासनाच्या केंद्र शासनाच्या मदतीने होत आहे त्यातला एक महत्त्वाचा निर्णय आज या ठिकाणी झाला आहे की ज्याची सुरुवात सन्माननीय खासदार महोदय, सन्माननीय क्षीरसागर साहेब, महापौर साहेब, अमल महाडिक साहेब आणि सर्वच आमच्या महानगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी या सगळ्यांच्या समेत आपण या ठिकाणी जमलोय। विशेषतः स्वच्छ भारत मिशनमधून आज कोल्हापूर स्वच्छ भारत मिशन महाराष्ट्र या योजनेच्या माध्यमातून आज 8 गाड्या आपल्याला या ठिकाणी मिळाल्या की ज्या 8 गाड्या संपूर्ण कोल्हापूर शहरातल्या स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचे योगदान देणार आहेत। या 8 गाड्यांच्या माध्यमातून एका बाजूला धूळ आणि धुळीनंतर प्रत्यक्ष त्या संपूर्ण रस्त्याची अतिशय चांगल्या पद्धतीची स्वच्छता करणं की जे कोल्हापूर शहरासाठी अतिशय आवश्यक अनेक दिवस कोल्हापूर शहरातल्या नागरिकांची जी अपेक्षा होती त्या अपेक्षांची पूर्तता करण्याची एक अतिशय चांगल्या पद्धतीची सुरुवात आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करतोय। आगामी काळात शहराच्या स्वच्छतेसाठी अजून कोणकोणते उपक्रम राबवण्यात येणार आहेत? खरं तर महायुतीचं सरकार ज्या वेळेला इथं आलं, महानगरपालिकेवरती ज्या वेळेला महायुतीची सत्ता आली त्यावेळेला जे काही विकासाचा अजेंडा आणि वचननामा देऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी सत्तेवर आलोय त्यावेळेला एका बाजूला स्वच्छता असेल, दुसऱ्या बाजूला रस्ते असतील, शहरातल्या सगळ्या नागरिकांच्यासाठी स्वच्छतेपासून ते सर्व कचरा निर्मूलन असेल आणि इतर सगळ्या सुविधांसाठी ज्या काही वचननाम्यामध्ये घोषणा केल्या त्या सगळ्याची पूर्तता करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्यातल्या सर्व प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून हे सगळं काम आम्ही पूर्ण करतोय। किती रक्कम यासाठी मंजूर झाली आहे? या एकूण 8 गाड्यांच्यासाठी साधारणतः प्रत्येक गाडी पाठीमागे 46 लाख रुपये खर्च आहे। नगरविकास आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने या 46 लाखाप्रमाणे 8 गाड्यांची एकूण 3,72,00,000 रुपयाच्या निधीची उपलब्धताही झाली आणि या गाड्या दिल्यात की या शहराच्या स्वच्छतेमध्ये आणि सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचे योगदान देतील। यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, उपसभापती दीपा ठाणेकर, विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव, प्रभाग समिती सभापती अनुराधा खेडकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, गटनेते शारंगधर देशमुख, आदिल फरास यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।